नमस्कार, मी अक्षया हिंदळकर म्हणजेच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतली वसुंधरा. सो आत्ता आपण एक गेम खेळणार आहोत. मला काही इमोजीज दाखवले जाणार आहेत. ते इमोजीज मी कोणाला डेडिकेट करते आणि का करते हे मला सांगायचं आहे. रेडी? हा हा मी डेडिकेट करेन आमच्या सिरियलमध्ये भास्कर दादा आहे, दीपकार पारकर नाव आहे त्याचं. तो खूप सारे फोटोज काढत असतो, तर क्लिक त्याच्यासाठी. हे हे मी करेन माझ्या छोट्या मुलांना. ऑल द व्हेरी बेस्ट. त्यांना सगळं सगळं त्यांना जे हवं त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळू दे, त्यासाठी त्यांना हे ऑल द बेस्ट कायम मी करेन. नेहमी राग कोणाला येत असतो? येतो मला थोडासा राग येतो. आहे मी रागीट. कानात किरकिर आमचे एडीच करत असतात. चला चला बोलवलंय तुम्हाला, या लवकर चला, असं करत असतात. आपल्या दुनियेत मग्न गाणी ऐकत मी पण जरा जरा माझ्या दुनियेत मग्न असते. आणि माझी मैत्रीण ऋतुजा जुन्नरकर, जी आता तनया नावाचं कॅरेक्टर प्ले करते, ती रड्याची भूमिका साकार करतो बनी. त्याला कोणी जरा काही बोललं की तो रडतो, पण तो जगातला सगळ्यात बेस्ट मुलगा आहे. सतत सरप्राईजेस द्यायला मला फार आवडतं. आय एम अ गिव्हर. मी मला झोप मिळत नाही. मी जरा बसले की अशी डायरेक्ट सुखात डायरेक्ट झोपते. आकाश 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 खूप हुशार आहे. त्याला म्हणजे मला असं वाटतं की असं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की त्याला सगळं माहीत असतं. आणि आम्ही सगळे जाऊन त्याला विचारतो की आकाश काय आहे, कसं होणार आहे. मग त्याला सगळं माहीत असतं. सो त्यात छोट्या छोट्या गोष्टी त्याला व्यवस्थित माहीत असतात. आणि मला वाटतं ही क्वालिटी खूप वेगळी आणि मला आवडते. काहीतरी बोलून गेलं आणि गप्प राहणं, असं कोणीच आता आढळलं नाही आहे मला. नाही, नो बडी. आय लाईक टू ईट. आणि माझी मुलं, आम्हा सगळ्यांनाच मला वाटतं सेटवरती सगळेच खूप खवय्यी आहेत. सगळे, एव्हरीबडी. सगळ्यात ब्युटिफुल मी. आय लाईक माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. आणि माझ्या मुली, त्या मला वाटतं जगातल्या खूप सुंदर मुली आहेत सेटवरच्या. देखण्या, डोळे देखणे, नाक देखणं. त्यांना मी खूप चिडवते, खूप त्रास देते. त्याही माझ्याशी खूप प्रेमाने बोलतात. सो आमची खूप चांगली मैत्री आहे. सतत लेट. लकी लकी खूप लेट येतो सेटवरती. मी मी खूप सारे पीजे मारते आणि स्वतःच त्यावर पडून पडून हसते. आणि कोणाला पीजे काहीच कळलेला नसतो, पण त्यावरती मी का हसते म्हणून सगळे हसतात. उशिरा ट्यूब कोणाची पेटते? कोणाचीच नाही. सॉरी बोलण्यात एक्सपर्ट कोणीच नाही रे. कोणालाच सॉरी बोलायला आवडत नाही. मला आवडतं सॉरी बोलायला, पण फार कमी. म्हणजे तसं नाही आवडत, पण असं जर काही झालं तर मी पटकन सॉरी पण बोलते. सेटवर गोंधळलेलं कोणीच नाही. नोबडी. सो अशा प्रकारे मी माझे सगळे इमोजीज माझ्या सहकलाकारांना डेडिकेट केले आहेत. तुम्हाला हा गेम कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. लव्ह यू ऑल. आणि पाहायला विसरू नका पुन्हा कर्तव्य आहे संध्याकाळी 6 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.